हॅलो एव्हरीवन. तर आजच्या या जावा प्रोग्रामिंगच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला टॉपिक मॅनेजिंग इनपुट आउटपुट फाइल्स इन जावा या टॉपिकमधील पुढचा पार्ट बघायचा आहे. ठीक आहे. तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्ट्रीम क्लासेसचे जे टाईप्स होते, बाईट स्ट्रीम असेल किंवा कॅरेक्टर स्ट्रीम क्लासेस असतील, हे आपण बघितलेले आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामधील ज्या वेगवेगळ्या मेथड्स अवेलेबल आहेत त्या देखील बघितलेल्या आहेत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हँडलिंग प्रिमिटिव्ह टाइप्स, म्हणजे जर समजा आपल्याला एखाद्या प्रिमिटिव्ह टाइप्स जर आपल्याला फाईलमध्ये स्टोअर करायचे असतील किंवा फाईलमधून इनपुट करून घ्यायचे असतील तर ते कसे करून घ्यायचे ह्याविषयी आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एक बफर्ड रीडर जो क्लास आहे तो क्लास यूज करून आपण एखादं इनपुट युजरकडनं कसं घेऊ शकतो ह्याविषयी एक एक्झाम्पल देखील आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण स्टार्ट करूया. हँडलिंग प्रिमिटिव्ह टाइप्स. आता प्रिमिटिव्ह टाइप्स याचा आता प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत. मग प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स कुठले आहेत तर सगळ्यांना माहिती आहे. जे नॉर्मली आहेत ते इंटिजर असेल, फ्लोट असेल, डबल असेल, कॅर असेल. ठीक आहे. हे असे वेगवेगळे प्रिमिटिव्ह टाइप्स आहेत. ठीक आहे. तर बेसिक input output streams provide read and write methods that can only be used for reading writing bytes and म्हणजे आपण जे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेले आहे त्या फक्त आपण नॉर्मल एखादं बेसिक इनपुट आउटपुट किंवा एखादं रीड राईट करायचं असेल फाईलमध्ये ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आता जर आपल्याला प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स जर रीड करायचे असतील, ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला कुठला क्लास वापरावा लागेल तर त्यासाठी आपल्याला डेटा इनपुट स्ट्रीम क्लास किंवा डेटा आउटपुट स्ट्रीम क्लास हे आपल्याला वापरावे लागते. ठीक आहे. तर डेटा इनपुट स्ट्रीम क्लास कशासाठी वापरायचा, जर समजा एखादा प्रिमिटिव्ह डेटा टाईप जर आपल्याला फाईलमधून रीड करून तो डिस्प्ले करायचा असेल तर आपल्याला डेटा इनपुट स्ट्रीम नावाचा क्लास किंवा त्याविषयी असलेल्या ज्या मेथड्स असतील ते आपल्याला वापरावे लागतील. ठीक आहे. आणि जेव्हा एखाद्या फाईलमध्ये प्रिमिटिव्ह डेटा टाईप जर राईट करायचं असेल तर आपल्याला डेटा आउटपुट स्ट्रीम क्लास आणि त्यामधील ज्या दिलेल्या वेगवेगळ्या मेथड्स असतील ते आपल्याला वापरावे लागतील. ठीक आहे. तर थोडक्यात इथे मी सिंटॅक्स दिलेला आहे. लेक्चर आपल्याला शेवटी ह्याच्यासाठी जो प्रोग्राम आहे तो आपल्याला शेवटी बघायचा आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपण सिंटॅक्स बघूया. आता मी सिंटॅक्स दिलेला आहे, बघू शकता. डेटा इनपुट स्ट्रीम, त्याचा ऑब्जेक्ट DIS इज इक्वल टू न्यू डेटा इनपुट स्ट्रीम ब्रॅकेटमध्ये न्यू फाईल इनपुट स्ट्रीम, म्हणजे आपल्याला एखादी फाईल डायरेक्टली ओपन करायला पाहिजे आहे. ठीक आहे. ती रीड करण्यासाठी, मग रीड करण्यासाठी फाईल इनपुट म्हणजे आपल्याला ती फाईल कुठली आहे ते फाईलचं नाव वगैरे आपल्याला इथून घ्यावं लागते फाईलच्या ऑब्जेक्टनुसार. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात फाईल इनपुट स्ट्रीम किंवा फाईल आउटपुट स्ट्रीम हा जो क्लास आहे हा क्लास आपल्याला डेटा इनपुट स्ट्रीम किंवा डेटा आउटपुट स्ट्रीम बरोबर प्रत्येक वेळेला वापरलाच पाहिजे, कारण नाही वापरलं तर आपल्याला फाईल वगैरे आपल्याला ओपन करता येत नाही. ठीक आहे. तर फाईल्स वगैरे आपल्याला एका ठराविक मोडमध्ये जर ओपन करायचे असतील तर आपल्याला हे दोन्ही फाईल रिलेटेड जे क्लासेस आहेत, फाईल इनपुट स्ट्रीम किंवा फाईल आउटपुट स्ट्रीम, हे आपल्याला वापरावे लागतात. ठीक आहे. तर ह्यासाठी आपल्याला एक्झाम्पल थोड्या वेळात आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण एक बघूया बफर्ड रीडर क्लास वापरून आपण युजरकडनं कसं इनपुट घेऊ शकतो. ठीक आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे बफर्ड रीडर क्लास हा कॅरेक्टर इनपुट स्ट्रीम क्लासचा एक सब क्लास आहे. बरोबर. आपण याच्या मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलेलेच आहे. ठीक आहे. तर ते मेथड काय कोण यूज करतं, system.in जो स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम क्लास आहे, सिस्टमचा स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम क्लास आहे, तो आपल्याला इनपुट स्ट्रीम क्लास आहे तो आपल्याला बफर्ड रीडर क्लास बरोबर रॅप करावं लागतं, म्हणजे ते दोन्ही आपल्याला एकत्र वापरावे लागते. ठीक आहे. तर ते दोन्ही एकत्र वापरून आपण युजरकडनं इनपुट घेऊ शकतो कीबोर्ड थ्रू. ठीक आहे. जर आपल्याला ते वेगवेगळे इंटिजर व्हॅल्यू असतील किंवा डबल व्हॅल्यू असतील तर ते आपल्याला कसं घ्यावे लागतील त्यासाठी एक मी थोडक्यात इथे वेगवेगळे दोन फंक्शन्स दिलेले आहेत. वी कॅन यूज
इंटिजर डॉट पार्सेंट म्हणजे जर आपल्याला युजरकडनं इंटिजर टाईप व्हॅल्यू जर रीड करून घ्यायच्या असतील तर आपल्याला इंटिजर डॉट पार्सेंट नावाची मेथड वापरावी लागेल, किंवा डबल व्हॅल्यू जर घ्यायची असेल तर डबल डॉट पार्स डबल नावाची मेथड आपल्याला इथे वापरावी लागेल. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या भरपूर मेथड बफर्ड रीडर क्लासमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपण बघूया एक्झाम्पल्स. ठीक आहे, तर एक्झाम्पल्ससाठी पहिला आपण बघूया डेटा स्ट्रीमसाठी एक एक्झाम्पल मी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कसं म्हणजे ते वापरलेले आहेत क्लासेस ते आपण बघूया. ठीक आहे, तर इथं मी एक डेटा स्ट्रीम नावाचा एक क्लास क्रिएट केलेला आहे. त्याच्यासाठी जर आपल्याला म्हणजे स्ट्रीमिंग जर क्लासेस वापरायचे असतील तर आपल्याला io.star हे पॅकेज आपल्याला इथे म्हणजे इम्पोर्ट करून घ्यावं लागतं सुरुवातीला. ठीक आहे, इथं बघू शकता तुम्ही PSVM मध्ये आपण काय एक्सेप्शन थ्रो केलेलं आहे, कुठल्याही IO म्हणजे इनपुट आउटपुट रिलेटेड एक्सेप्शन येऊ शकतं, त्यासाठी मी घेतलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी डेटा इनपुट स्ट्रीम हा जो क्लास क्रिएट केला आहे आणि त्याचा ऑब्जेक्ट, आता इथं ऑब्जेक्ट म्हणता येणार नाही, इथं फक्त आपण रेफरन्स क्रिएट केला आहे, जसं मी मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे फाईल आउटपुट, डेटा आउटपुट आणि फाईल इनपुटसाठी हे चारचं मी काय थोडक्यात एक रेफरन्स क्रिएट केलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा मी ट्रायमध्ये काय लिहिलेलं आहे, कारण इथं आपल्याला एक्सेप्शन येण्याची शक्यता आहे म्हणून मी इथं ट्राय कॅचेस मध्ये सर्व कोड लिहिलेला आहे. ठीक आहे, तर ट्राय ब्लॉकमध्ये मी काय लिहिले बघा, FOS हा ऑब्जेक्ट कुणाचा आहे, तर फाईल आउटपुट स्ट्रीम म्हणजे मी एक फाईल क्रिएट केलेली आहे data.txt कुठं C ड्राईव्हवरती, ती मी राईट मोडला ओपन केलेली आहे. आता राईट मोडला कशावरून कळतं, इथं मी कुठला क्लास वापरला आहे, फाईल आउटपुट म्हणजे आपल्याला थोडक्यात त्या फाईलमध्ये राईट करायचं. ठीक आहे, त्यानंतर मी डेटा आउटपुट स्ट्रीम क्लासचा जो ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे त्याला काय पास केलेला आहे, हा फाईल आउटपुट स्ट्रीमचा, म्हणजे थोडक्यात डेटा आउटपुट स्ट्रीम इज रॅप्ड विथ फाईल आउटपुट स्ट्रीम. म्हणजे थोडक्यात मला डाटा कुठं राईट करायचा आहे, तर डेटामध्ये. तर कुठला डेटा रीड करायचा राईट करायचा आहे, तर इंटिजर टाईप डेटा असेल तर त्यासाठी मेथड आहे राईट इंट. तर डॉस म्हणजे काय, डेटा आउटपुट स्ट्रीम हा जो ऑब्जेक्ट आहे कशाचा, डेटा आउटपुट स्ट्रीमचा, त्या क्लासची जी मेथड आहे राईट इंट मेथड वापरल्यामुळे इंटिजर त्या फाईलला ॲड होईल. ठीक आहे, त्यानंतर एखादी बुलियन व्हॅल्यू ॲड करायची असेल तर बुलियनसाठी राईट बुलियन. आता एक लक्षात ठेवा, जे डेटा टाईप्स आहे त्याचं पहिलं लेटर हे कॅपिटल लिहिलेलं आहे, हे ॲज इट इज कॅपिटल लिहावं लागतं. ठीक आहे, त्याचप्रमाणे ट्रू फाईलला ॲड होईल, येस कॅरेक्टर असेल ते फाईलला ॲड होईल, 99.95 हे पण जी डबल व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाईलला ॲड होईल. त्यानंतर मी काय केलं बघा, ती फाईल क्लोज केलेली आहे. ठीक आहे, ती फाईल क्लोज केली, ती क्लोज केल्यानंतर परत ती रीड मोडला ओपन केली. आता रीड मोडला कशावरून कळतं, फाईल इनपुट स्ट्रीम वापरलेला आहे. त्यानंतर मी डेटा रीड केला आहे आणि तो रीड केलेला जो डेटा असेल तो कशात घेतला, DIS, आणि DIS नुसार मी प्रत्येक जो ॲड केलेला डेटा होता इंटिजर, बुलियन, कॅर किंवा डबल, तो मी काय केलाय कन्सोल स्क्रीनला परत रीड करून इथं डिस्प्ले करून दाखवलाय थोडक्यात. म्हणजे परत त्या सेम मेथड्स इथं वापरलेल्या आहेत. ठीक आहे, इथं राईट डबल असेल, इथं रीड डबल, एवढंच फरक आहे. त्यामुळे हे थोडक्यात डेटा आउटपुट स्ट्रीम किंवा डेटा इनपुट स्ट्रीम जे क्लासेस आहेत, ज्या मेथड्स आहेत ते थोडे सोपे आहेत कळायला. ठीक आहे, तर हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. जावा सी डेटा स्ट्रीम कंपाईल करून बघूया. सक्सेसफुल कंपाईल झालेला आहे जावा डेटा स्ट्रीम. आता इथं तुम्ही बघू शकता ज्या व्हॅल्यूज आपण रीड केलेल्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू तो दाखवतोय. म्हणजे याचा अर्थ ती फाईल क्रिएट होऊन त्या फाईलमध्ये सुद्धा हा डेटा अवेलेबल असला पाहिजे. ठीक आहे, तर आपण चेक करूया ती फाईल पण C ड्राईव्हवरती आपण केलेली. आता इथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, एक
इंटिजर व्हॅल्यू आहे, बुलियन व्हॅल्यू आहे, कॅर व्हॅल्यू आहे आणि एक डबल व्हॅल्यू आहे. ह्या सर्व व्हॅल्यू त्या फाईलमध्ये राईट झालेल्या आहेत आणि त्या राईट झालेल्या परत रीड करून आपण कन्सोल स्क्रीनवरती त्या डिस्प्ले केलेल्या आहेत. ठीक आहे. तर हे झालं डेटा आउटपुट आणि डेटा इनपुट स्ट्रीम क्लासेस कसे वापरायचे आणि त्याविषयीच्या मेथड्स. ठीक आहे. आता आपण दुसरा एक क्लास बघणार आहोत, बफर्ड रीडर. तो कसा वापरायचा त्यासाठी थोडक्यात एक एक्झाम्पल मी घेतलेला आहे. आता जेव्हा आपण बफर रीडर वापरतो क्लास, त्यावेळेला आपल्याला java.io.star किंवा तो स्पेसिफिक क्लास आपल्याला तिथं इम्पोर्ट करून घ्यावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर मी काय केलं बघा, सिंटॅक्स टाकलाय बफर रीडरचा. आता बफर रीडर इज रॅप्ड विथ इनपुट स्ट्रीम रीडर. आता इनपुट स्ट्रीम रीडर क्लास आपण बफर रीडर बरोबर इनकॉर्पोरेट केलेला आहे. बरोबर आहे. तोही बघू शकता. बफर्ड रीडर, त्याचा ऑब्जेक्ट रीडर नावाचा केलेला आहे. न्यू बफर्ड रीडर आणि त्याला काय पास केलेलं आहे, इनपुट स्ट्रीम रीडर ऑफ सिस्टम डॉट इन क्लास जो आहे त्याचा ॲनोनिमस ऑब्जेक्ट, म्हणजे इथं थोडक्यात ऑब्जेक्टचं नाव आपण दिलेलं नाही, डायरेक्टली क्लास न्यू केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर एक एसओपी स्टेटमेंट टाकलेलं आहे, एंटर युअर नेम म्हणून. मग त्यानंतर रीड केलेलं आहे ते नेम युजरकडनं, म्हणजे एका नेम नावाच्या स्ट्रिंग टाईप व्हेरिएबलमध्ये ते घेतलेलं आहे. रीडर डॉट रीड लाईन. तर रीड लाईन म्हणजे एखादं कॅरेक्टर व्हॅल्यू किंवा स्ट्रिंग टाईप व्हॅल्यू जर आपल्याला युजरकडनं इनपुट करून घ्यायचे असेल तर रीड लाईन वापरायचं. जर इंटिजर असेल तर इंटिजर डॉट पार्स इंट किंवा डबल असेल तर डबल डॉट पार्स डबल. ह्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत आपल्याला वापरायला लागतात. त्यानंतर काय केलं, फक्त या नेमची व्हॅल्यू मी इथं प्रिंट केलेलं आहे. ठीक आहे. हा देखील प्रोग्राम आपण रन करून बघूया. बफर रीडर. ठीक आहे. प्रोग्राम सक्सेसफुल कंपाईल झाला, तर रन करून बघूया आपण. आता इथं मी ते स्टेटमेंट टाकलेलं, एंटर युअर नेम टाकलं समजा महेश, त्यानंतर तो प्रिंट करेल महेश. ठीक आहे. तर या प्रकारे देखील आपण युजरकडनं इनपुट घेऊ शकतो. ह्याच्या अगोदर आपण स्कॅनर क्लास बघितलेला आहे. ठीक आहे. स्कॅनर क्लासचा जो सिंटॅक्स आहे तो थोडा सोपा आहे, कारण बफर रीडर क्लासमध्ये आपल्याला आणखी एक वेगळा म्हणजे इनपुट स्ट्रीम रीडर नावाचा जो क्लास आहे तो आपल्याला इथं वापरावा लागतो. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूया. ठीक आहे. थँक्यू.